बीजगणितमध्ये. तर सगळ्यात सोपं प्रकरण कोणतंही तुम्हाला परिचित आहे, ते आहे ते संभाव्यता. पण संभाव्यता प्रकरण जाण्याअगोदर थोडीशी उजळणी बेसिक करणे गरजेचं आहे. मग अशी ती कोणती? मी एक नेहमीचे परिचित असे मोज संख्या लिहितो. सांगा बरून मोज संख्या कोणत्या ते सांगू शकता? मोज संख्या कोणत्या आहेत ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळ्यांना परिचित असलेल्या संख्या 6 7 8 9. मी पुढे सगळ्या लिहित नाही, डॅश डॅश करतो. या मोज संख्या तुम्हाला परिचित आहेत. म्हणजे संभाव्यतेला जाण्यापूर्वी तुम्हाला या काही संख्येची ओळख पाहिजे. जसं तुम्ही जेवायला बसलात की ताटामध्ये काय आहे तर म्हणतात भात आहे म्हणतायत, वरण आहे म्हणतायत, चपाती आहे म्हणतायत आणि कदाचित पापड पण असतील. तसं ह्या ज्या संख्या आहेत त्यांची काहीतरी वेगळ्या प्रकारे नावाने ते ओळखतात. मी त्यांची थोडीशी तुम्हाला माहितीसाठी गोल करतो आणि मग आपण त्यांची ओळख करून घेऊ. या संख्या मी सेपरेट लिहितो. या संख्या लिहिताना मी असं लिहितो इथं 2 8 10 12 सगळ्या काय लिहित नाही, डॅश डॅश करतो. मग या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? व्हेरी गुड. या संख्यांना समसंख्या म्हणतात. आणि तुम्हाला समसंख्या ओळखीच्या वाटल्या पाहिजेत, कारण पुढे त्यांची आवश्यकता आहे. या संख्या समसंख्या आहेत. मी यांची काय अजून फोड करतो. बघा, ही एक काहीतरी वेगळी संख्या दिसते, ही काहीतरी एक वेगळी संख्या दिसते, ही वेगळी संख्या दिसते, ही वेगळी संख्या. मी त्या परत एकदा लिहितो. तर 1 लिहितोय, त्यानंतर 3 लिहितोय, 5 लिहितोय, 7 लिहितो, 9 लिहितो. या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? विषम संख्या म्हणतात. व्हेरी नाईस. मग ह्या संख्या तुमच्या परिचित आहेत, 5वी पासून तुम्ही अभ्यास करताय. यांना विषम संख्या म्हणतात. आणि या विषम संख्या अजून मी या संख्याची थोडी आणखी वेगळी ओळख करून देतो. त्या वेगळ्या अशा संख्या आहेत, आपण त्यांना थोडंसं बघूया कोणत्या संख्या आहेत त्या. मी थोडी टिक मार्क करतो थोड्याशा माहितीसाठी. आणि इथं मी संख्या लिहितोय. या संख्या आहेत. तर 2 लिहितोय संख्या, मी लिहितोय 3 लिहितोय, 5 7 आणि पुढे संख्या लिहू शकता, पण मी इथं थांबतोय. तर 2 3 5 7 11 13 या संख्या आहेत. तुम्हाला असं आढळेल या संख्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत. पाड्यात आले तर ते स्वतःच्याच पाड्यात येतात, दुसऱ्या येत नाहीत. या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात माहित आहे तुम्हाला? आठवत आहेत का? मी ओळख करून देतो. बघा, इथं नाव लिहितो. यांना इंग्रजीमध्ये प्राईम नंबर म्हणतात आणि मराठीमध्ये त्यांना मूळ संख्या म्हणतात. ह्या पण तुम्हाला ओळखीच्या वाटल्या पाहिजेत. यामध्ये एक गंमत आहे. बरेच विद्यार्थी परीक्षेला प्रश्न येतात आणि एक संख्या ही मूळ संख्यामध्ये टाकतात. हे लक्षात ठेवा, एक ही मूळ संख्या नाही. वहीच्या पानावर डोक्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा, एक ही मूळ संख्या नाही. हे कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट आहे, 2 ही सममूळ संख्या आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हे नेहमी येणारे आणि चुकणारे प्रश्न आहेत. तर 2 ही सुद्धा आहे, मूळ संख्या आहे, समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या पण आहे. ह्या 2 कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, सममूळ संख्या. अजून काही मी तुम्हाला ओळख करून देतो. बघा, काय लक्षात येतं का? इथं मी संख्या काय लिहितोय, समजतायत का? बघा, सगळ्या संख्या इथे दिसत नाहीत, काही संख्या तुम्हाला दिसतील. 1 4 9 आणि 16 या संख्या कोणत्या माहिती आहेत का तुम्हाला? कोणाला आठवते काय? बघा, मी मुद्दाम 4 लिहितो. हे इथं 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग आणि ह्याला 4 म्हणतायत. नंतर 3 गुणिले 3, 3चा वर्ग आणि 3चा वर्ग डोक्यावर 9 लिहितात. 1 ही संख्या सुद्धा 1 गुणिले 1 बरोबर 1 लिहितायत आणि 1 हा सुद्धा 1चा वर्ग 1. तर या ज्या संख्या आहेत, 9 ह्या 3चा वर्ग, 1 ही संख्या 1चा वर्ग आणि ह्या संख्या आहेत त्यांना वर्ग संख्या म्हणतात. मग ह्या गोष्टी, या बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा, हे जे प्रकार आहेत, जेव्हा आपण पुढे आपण जाणार आहोत संभाव्यताकडे, तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे समसंख्या.
तुम्हाला आठवलं पाहिजे विषम संख्या. तुम्हाला आठवलं पाहिजे मूळ संख्या. तुम्हाला आठवलं पाहिजे वर्ग संख्या. जेव्हा तुम्ही घटना लिहिणार ते याचा बेसिक तुम्हाला कंपल्सरी आलं पाहिजे. पुन्हा एकदा साधी व्याख्या, 2च्या पाड्यात येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात. ज्या 2च्या पाड्यात येत नाहीत किंवा निषेध 2ने भाग जात नाहीत त्याला विषम संख्या म्हणतात. इथे मूळ संख्या स्वतःच्याच पाड्यात आणि त्यांना कोणीही भाग जात नाही या संख्या आहेत मूळ संख्या. लक्षात ठेवा, इथं मी 1 लिहिलं नाही, मुद्दाम लक्षात ठेवायचं 1 ही मूळ संख्या नाहीये. आणि दुसरी वर्ग संख्या, सेम संख्यांचा 2 वेळा गुणाकार केला तर ही वर्ग संख्या येते. याचा अभ्यास करून आपल्याला पुढे सरकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 बीजगणित मध्ये नेहमी येणार आहे उदाहरण आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच येतं. पण मूळ संख्या विषम संख्येची व्याख्येमुळे काहीसा मार्क कमी होण्याची शक्यता असते, म्हणून याची आपण उजळणी करूया. तुम्हाला परिचित असलेलं उदाहरण आहे, एक फासा फेकला, नमुना अवकाश लिहा. एखादी घटना दिली जाते, ती घटना मूळ संख्या असेल, विषम संख्या असेल, पूर्ण वर्ग संख्या असेल आणि त्या अनुसरून तुम्ही ती घटना लिहायची आणि आपली त्याची संभाव्यता काढायची. आपण आता उदाहरण जे घेतलंय ते, एक फासा फेकला, नमुना अवकाश यस लिहा, नमुना घटकाची संख्या लिहा, घटना ए साठी अट आहे फाशावर मिळणारी मूळ संख्या आणि तिची संभाव्यता काढा. आपण नमुना अवकाश लिहूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नमुना अवकाश फाशावर 1 ते 6 अंक असतात, तेच आपण लिहिणार आहोत. महिरपी कौस काढताय तुम्ही, 1 कडून कॉमा, 2, 3, 4, 5 आणि 6 महिरपी कौस पूर्ण करता आणि या प्रकारे हा तुम्ही नमुना अवकाश लिहिलेला आहे. एकूण सगळी संख्या घटकांची मोजली तर 6 आहे आणि तुम्हाला बऱ्याच वेळा उदाहरण तुम्ही घेतलेले आहे आणि त्यामुळे परिचित आहे. या ठिकाणीच मी लिहितोय जरा. एवढं झाल्यानंतर तुम्ही एकूण घटक लिहिले, एन ऑफ एस लिहिलं आणि पहिला भाग संपला. आता पुढे घटना ए साठी अट आहे फाशावर मिळणारे मूळ संख्या. जेव्हा तुम्ही फाशावर मिळणारे मूळ संख्या लिहिता तेव्हा विद्यार्थी 1, 2, 3, 5 हे अंक लिहितात. पण तुम्हाला माहित आहे, अगदी आठवायचं, मेंदूमध्ये फिक्स व्हायचं, 1 ही मूळ संख्या नाही, हे डोक्यामध्ये फिक्स आपण तुम्ही बनवायचं आहे. त्यामुळे घटना ए लिहिण्यासाठी घटना ए आहे अट आहे मूळ संख्या. हे फाशावर मिळणारे मूळ संख्या तुम्ही लिहितायत, ए महिरपी कौसात तुम्ही लिहितायत. इथं 1 ही नाहीये मूळ संख्या, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे. तुम्ही लिहितायत 2, 3 आणि 5. तुमचे अटीप्रमाणे मूळ संख्या झाली. एकूण घटक तुम्ही लिहित आहात, एकूण घटक एकूण 3 दिसत आहेत. जो ए आहे म्हणून एन ऑफ ए लिहितो, एन ऑफ ए बरोबर 3. आता याची संभाव्यता लिहायची. संभाव्यता कोणाची? ए घटकाची लिहिणार आहात तुम्ही, त्यामुळे याची आपण संभाव्यता लिहूया. संभाव्यता संभाव्यतेला प्रोबॅबिलिटी ए पी अक्षर आहे, ए घटक आहे म्हणजे पी ए लिहितोय आणि सूत्र तुम्हाला पाठ आहे. छेदस्थानी तुम्ही मोठी संख्या लिहिताय एन एस आणि अंशस्थानी जो घटक दिलाय तुम्हाला जो लिहिलाय तर एन ऑफ ए म्हणजे विचारलेली संख्या आणि एन ऑफ एस. छेदस्थानी तुम्ही नमुना जो अवकाश लिहिलाय त्याचे एकूण नंबर लिहितायत आणि ए तुमचे 3 आहेत आणि नमुना घटके संख्या 6 आहे आणि भागाकार तर तुम्हाला येतोच, त्यामुळे 3/6 तुमचं उत्तर येतं. 3चा पाढा तुम्ही म्हणता 1/2. तर हे ए घटकासाठी झालं. आता आपण फक्त उदाहरण बदलणार आहे. मूळ संख्येऐवजी आपण दुसरं उदाहरण घेऊ. फाशावर मिळणारे विषम संख्या मी लिहितोय, उदाहरण तेच राहील आणि फाशावर मिळणारे विषम संख्या.
एक फासा फेकला. आता मी घटना ए ची घटना बी म्हणतो, नाव बदलतो. येणारे विषम संख्या संभाव्यता मिळणार, आता ए नाही त्याऐवजी काय आहे, बी आहे. हे मूळ संख्याचं संख्या आपण बाजूला करूया आणि आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. एक फासा फेकला. नमुना अवकाश तुम्ही लिहिणार आहात, सध्या आपण लिहिलेलंच आहे. फक्त घटना बदलली आहे. घटना बी साठी फाशावर मिळणारे विषम संख्या आहे, हा एवढाच बदल आहे. हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, लिहिलंय तुम्ही. फक्त NA मी लिहितोय तेवढं, तसा NS लिहितोय. 6 आहे. आता तुम्ही घटना लिहिताय, कोणती घटना आहे, तर घटना बी आहे आणि बी आहे ती विषम संख्या आहे. पूर्ण लिहित नाही मी, फाशावर मिळणारी जी विषम संख्या आहे त्याची घटना लिहितायत. घटना बी तुम्ही बी आहे महिरपी कंसात लिहितायत. आता यामधील विषम संख्या कोणत्या आपण निश्चित करू. एक ही संख्या विषम संख्या येईल का, व्हेरी गुड आहे. दोन्ही संख्या विषम संख्या आहे का, नाही. तीनही संख्या विषम संख्या आहे, आहे. 5 ही संख्या विषम संख्या आहे, आहे. त्यामुळे विषम तुम्हाला मिळत आहेत 1, 3 आणि 5. मी लिहितोय 1 स्वल्पविराम 3 आणि 5. आता एकूण घटक किती आहेत ते बघा. आता बी घटना असल्यामुळे मी बी लिहिलं. एकूण घटक 1, 2, 3 आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत घटकाची संख्या 3. याची तुम्ही संभाव्यता काढतायत. संभाव्यतेचे सूत्र तुम्हाला पाठ आहे, कोणते आहे, संभाव्यता P बरोबर अवशस्थानी तुम्ही तो घटक लिहिताय आणि छेदस्थानी नमुना घटकाची संख्या लिहितायत. त्यामुळे संभाव्यता बरोबर कोणाची संभाव्यता आहे आता तुम्ही काढणार आहात ती, तर ती P ची आहे. आपण त्याला PB म्हणतो. सूत्र तुम्हाला पाठ आहे. अवशस्थानी तुम्ही लिहितायत NB, N of B. घटकाची संख्या छेदस्थानी लिहितायत नमुना अवकाशाची संख्या. दोन्ही तुमच्याकडे अंक आहेत. N of B आहे 3 आणि S 6. पुन्हा एकदा उत्तर 3चा पाढा तुम्हाला येतो, त्यामुळे 1/2. या प्रकारे विषम संख्या झाली. तुम्ही पूर्ण वर्ग पण यापुढे करू शकतात. या प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये हे नेहमीच येणारे उदाहरण आहे आणि सम, मूळ आणि विषम आणि वर्ग संख्येसाठी विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यातील आपण एक उदाहरण अजून घेऊ, वर्ग संख्या. एक फासा फेकला. नमुना अवकाश लिहा, नमुना घटकाची संख्या लिहा. आता घटना आपण दुसरी घेणार आहोत. घटना आता घटना बदलली आहे. घटनेला एखादा तुम्ही कोणते नाव देऊ शकता. डी लिहितो मी. डी बरोबर फाशावर येणारी वर्ग संख्या. नमुना अवकाश तुम्हाला ऑलरेडी उदाहरणं लिहून तुम्हाला माहीत आहे आणि न चुकता तुम्ही लिहिताय नमुना अवकाश. त्याला सॅम्पल स्पेस म्हणून यस अक्षर घेताय. महिरपी कंस काढताय. एकूण अंक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. घटकांची संख्या तुम्हाला आता माहीत झालेली आहे. घटक आहेत 6. या प्रकारे पहिले एक मार्क तुम्ही मिळवले. आता थोडं पूर्ण वर्ग संख्येकडे. काही विद्यार्थी अगदी परफेक्ट लिहित आहेत आणि वर्ग आहेत 4. काही जणांना पटकन दिसत आहेत की हे त्यांना ओळखीचं वाटतं, 4 वर्ग आहे. आणि कोणता वर्ग आहे तर दिसत नाही. तर हा एक ही संख्या जरा ओळखीच्या आहेत का बघा. 4 हा कोणाचा वर्ग आहे विद्यार्थ्यांना माहीत असतं. 2चा वर्ग 4. त्यामुळे हे वर्ग संख्या अचूक ओळखतात. पण 1 ही सुद्धा वर्ग संख्या आहे.
बघा इथं लिहितो मी जरा समजण्यासाठी. एकचा वर्ग, एकचा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1 बरोबर 1. एक ही सुद्धा वर्गसंख्या आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात काही येत नाही. त्यासाठी फक्त उजळणी आहे ही. 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 आणि यांचा गुणाकार केला 1 येतं. त्यामुळे पूर्ण वर्गसंख्या ही 1 सुद्धा आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही कॉर्नर क्वेश्चन मध्ये भरलं पाहिजे. आणि 1 ही पूर्ण वर्ग म्हणून आपण घटना लिहितोय. आता घटना डी आहे. काय घटना डी? फाशावर येणारे वर्गसंख्या आहे. मग डी बरोबर वर्गसंख्या आपण निश्चित केल्या. 1 ही वर्गसंख्या आहे, 4 ही वर्गसंख्या आहे, अजून कोणती वर्गसंख्या नाहीये. उत्तर येतं 1 आणि 4. तर हे 2 संख्या येतात. एकूण संख्या तुम्ही लिहितायत एन डी आहे आणि एन डी किती येतं बघा. एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहेत 2. आता याची संभाव्यता आता पटापट काढू. तुम्हाला संभाव्यता येते आता म्हणून एकदम पटापट तुम्ही लिहितायत. अवशस्थानी जी आहे घटकांची संख्या जो विचारलाय तो, आणि छेदस्थानी नमुना अवकाशी संख्या. या प्रकारे सूत्र तुम्हाला पाठ आहे. साधं लक्षात ठेवण्यासाठी छेदस्थानी जरा मोठी संख्या येते असं म्हणू. डी ची संख्या तुम्हाला दिली ती लिहिले. हे 2 आणि ही 6 भाग 2चा पाडा सगळ्यांना येतो. उत्तर येतं 103. अशा प्रकारे नमुना अवकाश आपण बघितला. पहिल्या प्रश्नामध्ये हमखास येणारे हे उदाहरण आहे. जरूर त्याची प्रॅक्टिस करा.